स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषकामध्ये प्रेक्षकांची अजूनही तुडुंब गर्दी आहे. त्या सर्वांचं आयोजकांच्या वतीने आपण स्वागत करूया. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तो बरी देई आम्हाला शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. हा शुभ संदेश मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात. तेजस चौधरी स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पंकज गोंधळे. यावेळेस फुल टॉस आहे, डीप होणारा फुल टॉस. उजव्या इष्टीच्या बाहेर हात एक्सटेंड केले आणि इथे अंतर मिळवलं ते चौकाराचं. सुरुवात दमदार झालेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आवेश पाटील गोलंदाज स्ट्रायकिंग एंडला तयार. फलंदाज पंकजचा हा ड्राईव्ह क्षेत्ररक्षक तिकडे शोधलाय. अदरवाईज अशा पद्धतीचे फटके खरं तर तुम्हाला चांगले धावा देऊन जात असतात. आणि अलीकडचं क्रिकेट आपण पाहिलं जिकडे इम्प्रोवाइज्ड फटक्यांचं मला असं वाटतं पेव फुटलेलं आहे. आणि अशातच सुभाष धुमाळ सर हे फटके थोडे लुप्त होत चाललेले आहेत. निर्धारित 5 षटकांसाठी तुमच्याकडे 25 मिनिटांचा अवधी असेल. सुरुवातीची 4 षटकं कंप्लीट करण्यासाठी 20 मिनिटं आहेत. बॅकफुटला जात असताना यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर ऑफ द विकेट, परंतु चेंडूवर इथे फिरकी मिळाली होती. पाहूया, प्रचंड मोठ्या प्रमाणात चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलेला आहे. गती सुद्धा कमी होती आणि इथे चेंडूवर बोटं विखुरली होती गोलंदाजाने. वाघबीचे नगरसेवक सन्माननीय सुशांतजी मोरे साहेब आपण या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा आणि सुरू असणाऱ्या या सामन्याचा आनंद घ्या. वाघबीचे सन्माननीय नगरसेवक सुशांतजी कदम साहेब आपणास विनंती आहे. 6 धावा धावपलकावर गोलंदाज आवेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर तयार झालेला आपण पाहू शकाल. आवेश पाटील स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पंकज गोंधळे हे सुद्धा टेनिस क्रिकेट विश्वातील फार मोठं नाव आहे. त्यांच्या साथीने नंदू पाटील हे सुद्धा फार मोठं नाव आहे. चला, वेळेचा अपव्यय करू नका. स्विच केलं, फुलटॉस चेंडू होता. हा स्ट्रेच केलं होतं स्वतःला, लीन झाले होते, चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचू शकले नाहीत. या गोलंदाजाने आतापर्यंत हा ट्रेंड त्याचा चालू ठेवलेला आहे आणि त्याने फलंदाजांना चकित केलेले कमी गतीने, त्याचबरोबर फिरकीने चकित केलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये वेगवान गोलंदाजीचा बोलबाला आहे, परंतु अशातच एखादा फिरकी गोलंदाज असा समोर येतो आणि तो चांगली गोलंदाजी करतो, आपल्या नावाची दखल घेण्यासाठी आपल्याला भाग पाडतो. चांगली गोलंदाजी आवेश पाटीलची. इथे स्विच केलेला आहे, फुलटॉस चेंडू होता, फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत यावेळेस टिपला झेल आणि फलंदाज पंकज गोंधळी याच्या डाबाचा इथे अंत. फलंदाज पंकज बाद. पंकज गोंधळे बाद झालेले. व्यक्तिगत योगदान आपण त्याचं पाहिलं तर ते 4 धावांचा आहे. पहिला चौकार त्याने तिकडे लगावला होता आणि त्यानंतर सातत्याने अधिकचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करण्याचा निश्चितच निर्धार पंकजने केला होता. सरळ बॅटने ज्यावेळेस तुमच्याकडून एखादा चांगला चौकार येत असेल, त्यानंतर निर्धारित 5 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला स्वतःची इनिंग बिल्ड करता आली पाहिजे, कन्सॉलिडेट करता आली पाहिजे. तुम्हाला स्वतःसाठी वेळ देणं अत्यंत गरजेचं आहे. फलंदाज म्हणून तुम्ही किती मोठे असू द्या, परंतु प्रत्येक वेळेस क्रिकेटमध्ये तुम्ही ठरवल्याप्रमाणेच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळ करता येईल असं नाही. आणि म्हणून फलंदाज म्हणून तुम्हाला अधिकचा वेळ देणं स्वतःसाठी निश्चितच गरजेचं आहे. पहिलं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेलं आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामध्ये धावा आलेल्या आहेत त्या म्हणजे 6. वेळ तुमच्यासाठी निश्चितच इथे लावली गेलेली आहे आणि
2:06 या सत्राला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे 5 मिनिटं बरोबर वापरलेत पहिलं षटक कंप्लीट करण्यासाठी. क्रमांक 2चं षटक आपण यानंतर पाहू शकाल. पाहायचंय श्याम चौधरीच्या वतीने क्रमांक 2चं षटक इथे फेकलं जाईल. श्याम तयार होत आहेत आणि फलंदाजांचा जर विचार केला तर केतन पाटील आणि त्यांच्या साथीने नंदू पाटील हे फलंदाज उपस्थित आहेत. श्याम येथील स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत नंदू. 6 धावा धावफलकावर. नंदूसाठीचा हा चेंडू आहे. इथे फ्लिक्स सदृश्य फटका खरं तर खेळला गेलेला आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं दर्जेदार झालंय. 2 धावा इन बिटवीन आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. कमी गतीने या गोलंदाजांनी आतापर्यंत फलंदाजांना त्रस्त केलेलं आपण पाहिलेलं आहे. पाहिजे यावेळेस तोच ट्रेंड सुरू ठेवत असताना श्याम चौधरी याच्या वतीनेही कमी गतीचा चेंडू इकडे हाताळला गेलेला आहे आणि 2 धावा दरम्यान आलेल्या आहेत. धावपलकर धावा आपण पाहिला तर त्या आहेत 8. सुरुवात सावध, संत आणि सतर्क खरं तर झालेली आहे. परंतु खरंच जर आपण रिॲलिटी पाहिली खरं तर या डावाची इनिशियल पोझिशनला पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि त्यानंतर मग आपण पाहिलं की फलंदाज पंकज गोंधळी यांनी थोडी पडझड स्वीकारली होती. ड्राईव्ह केलेले क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. कव्हर्सकडे जात आहेत, चेंडू अडवतायत. त्यानंतर इथे फेकी केली जाईल आणि इन बिटवीन 1 धाव आलेली आपण पाहिलेली आहे. यानंतरचा सामना मित्रांनो आपण पाहू शकाल ठाकूरपाडा आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान कामोठे असा. दोन्ही संघाचे संगणक माझा आवाज तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचत असेल. आपण लवकरात लवकर रिॲक्ट व्हायचं आहे, आपण लवकरात लवकर प्रतिसाद द्यायचा आहे आणि आमच्या ज्ञानपिकी कक्षामध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. 9 धावा धावपलकर आहेत. 1 गडी आतापर्यंत बाद झालेले. वेळेच्या बाबतीत तुम्हाला सतर्क राहणं गरजेचं आहे कारण 20 मिनिटांमध्ये 4 षटकं येणं गरजेचं. त्याचबरोबर तुम्ही 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळली आहेत परंतु 5वं षटक हाताळत असताना 25 मिनिटांच्या पुढे गेले की मग तेव्हा 30R सर्कलच्या आतमध्ये आम्ही क्षेत्ररक्षक प्लेस करत असतो. अशा पद्धतीचे नियम अत्यंत कडक. श्याम चौधरीचा हा चेंडू फटका बसला. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, चेंडूपर्यंत पोहोचले आणि खरं तर बॅकअप जो अवेलेबल होता त्याने चेंडू अडवून फेकी केली. 1 धाव इकडे आलेली आहे. चांगली गोलंदाजी श्याम चौधरी. अलीकडच्या काळामध्ये भिवंडी तालुक्यातील श्याम चौधरी हे नाव सुद्धा अत्यंत पटलावर आलेलं आहे, अधोरेखित झालेलं आहे कारण व्यावसायिक गटामध्ये खेळत असताना श्याम चौधरीने स्वतःची गुणवत्ता सिद्ध केलेली आहे आणि अलीकडे 70-70च्या माध्यमातून तारिकभाई सय्यद यांच्या माध्यमातून व्यावसायिक क्रिकेटला एक वेगळी उंची दिली गेलेली आहे. आणि त्यातून दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी झाली की भिवंडी तालुक्यातील या खेळाडूंना, गुणवंत खेळाडूंना फार मोठी संधी आणि प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. 10 धावा धावपलकावर. 1 गडी आतापर्यंत बाद झालेला आपण पाहूयात. श्याम चौधरीने फलंदाजांना शांत करून ठेवलंय. खरं तर फलंदाज अत्यंत नामांकित आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू सरळ जाणार होता, यावेळेस फिरकी दिली नव्हती. या पद्धतीने खरं तर आरमार चेंडू मैदानाच्या आतमध्ये वापरला होता. या अगोदर सातत्याने फिरकी देत होते आणि इथे मात्र फिरकी दिली नव्हती. फलंदाज स्टान्स चेंज न करता उभे होते आपल्याच जागेवर. पंचांनी दोन्ही हात समांतर आणले. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावपलकावर. 1 गडी आतापर्यंत बाद झाला. 1.4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पॅड मध्ये चेंडू होता, त्याला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला जरूर. चेंडू फळीचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये आलेला नाहीये आणि म्हणूनच ही जी धाव आहे ती लेग बायच्या रूपाने आपण अंकित करणार आहोत. 12 धावा याचबरोबर धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. पंकज गोंधळीने स्वतःसाठी चौकाराने सुरुवात मिळवून दिली होती परंतु त्यानंतर ते अति प्रयोगशीलतेच्या खरं तर फंदात पडत असताना बाद झाले होते आणि त्यानंतर एकाही फलंदाजाला सूर सापडला नाही. डावखुरे आताचे फलंदाज हे अग्रेसिव्ह असतात असं आपण बऱ्याचदा म्हणत असतो. ऑन पेपर सुद्धा ज्यावेळी चर्चा होते किंवा ऑन रेकॉर्ड ज्यावेळी चर्चा होते त्यावेळेस उजव्या हाताच्या गोलंदाजाच्या समोर डावखुरे हाताचा फलंदाज अत्यंत आक्रमक असतो. परंतु दुसरी शक्यता अशी असते ज्यावेळेस डावखुरे हाताचा गोलंदाज गोलंदाजी करतो आणि डावखुरे हाताचा फलंदाज फलंदाजी करतो त्यावेळेस मात्र डावखुरे हाताचा फलंदाज अग्रेसिव्ह होत असतो किंवा वरचढ ठरतो. 2 षटकं संपली. 13 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील आणि अगदी बरोबर 10 मिनिटं 2 षटकांसाठी वापरली आहेत. परंतु तरीही सोनादेवी टेमगर संघ आपणास विनंती आहे, षटकांमधील अंतर थोडं कमी करा आणि षटक संपल्यानंतर तुम्ही जे छोटेखानी हडल इकडे तयार करता ते हडल कमीत कमी वेळेमध्ये कसं पूर्ण करता येईल
याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर वेळेचं मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने तुम्हाला करता येईल. आणि ज्या वेळेस कोणताही खेळ असो, समजा आपण इथे क्रिकेट ची स्पर्धा भरवलेली आहे, हे क्रिकेट खेळत असताना त्याची दुसरी बाजू जर तुम्हाला शिस्तीची देता आली, अनुशासनाची देता आली, नम्रतेची देता आली, त्याचबरोबर वेळेचं काटेकोर पालन करणारी देता आली, तर मात्र तुमचा खेळ हा अत्यंत चांगला बनत असतो. पाहायचंय 13 धाबा धावपलकर जोडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. आणि नवीन गोलंदाज क्रमांक 3 साठी खरं तर आपण पाहूया वापरला जाईल. मला असं वाटतं तेजस चौधरी याच्याकडे थोडा कानाडोळा केलेला आहे आणि आवेशला सेकंड स्पेलमध्ये घेऊन आलेले आहेत गोलंदाज म्हणून. कर्णधाराने आवेशवर इथे निश्चितच विश्वास टाकलेला आहे. आणि का टाकू नये, ज्यावेळेस मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक तुम्ही हाताळता, समोर फलंदाज दोन्ही नामांकित नंदू पाटील आणि त्याचबरोबर पंकज गोंधळी, त्यांच्या विरोधात फक्त 6 धावा खर्च करत असताना पंकजला तुम्ही बाद केलाय, यामुळे तुम्ही प्रबळ दावेदार. फुलटॉस आहे यावेळेस, पाहिलं आपण उजव्या स्टेच्या बाहेरून खेचून मारलंय, पूल केलं आणि यावेळेस हा फटका दमदार निघाला, चौकार. टेलिव्हिजन रिप्लेमध्ये आपण आपल्या बघूया कशा पद्धतीने हा फटका सजलाय. हा फुलटॉस चेंडू होताना सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट अशी होती की बॉडी लाईन मध्ये होता, बॉडी लाईन लिव्ह करणार होता असं आपण म्हणूया, कारण स्लाइटली थोडे कमिट झाले होते उजवे स्टेच्या बाहेर. बऱ्याचदा फलंदाज अशा पद्धतीने पवित्रा सुभाष धुमाळसर घेत असतात. याची सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की गोलंदाजाची दिशा आहे ती पूर्णपणे खराब होते. म्हणजे तुम्ही फलंदाजाला समोर ठेवत असताना ज्यावेळेस खरं तर एखादा ऑफस्टमचा चेंडू हाताळता आणि फलंदाज त्याच्याही बाहेर कमिट होत असतो, त्यावेळेस तो त्याला लेग स्टम्प सारखाच आहे, म्हणजे त्यानंतर त्याला चांगल्या पद्धतीने तो त्याला खेळता येतो. परंतु असं खेळत असताना बरीच फार मोठी जोखीम असते. तुमची नजर चेंडूवर राखणं अत्यंत गरजेचं आहे. हँड आय कोऑर्डिनेशन योग्य वेळेला येणं गरजेचं आहे. आणि क्रिकेटचं तंत्र खरं तर तुम्हाला तिथे वापरता येणं खरं तर अपेक्षित तितकं नसतं, कारण मग ते क्रिकेटच्या तंत्राच्या विरोधात जाऊन तुम्ही ती फटकेबाजी स्वीकारलेली असते. 17 ऑन दी बोर्ड. क्रिकेटमध्ये तुम्हाला धावा बनवायचे आहेत, मग त्या कशाही बनवा. बरेच क्रिकेटर्स आपण पाहतो की अनऑर्थोडॉक्स फटके खेळत असताना धावा एकत्र करत असतात, तेही मान्य आहे क्रिकेटला. म्हणजे तुम्ही कशाही धावा बनवा, धावा बनल्या पाहिजेत. अवेश पाटील यावेळेस फुल लेनचा चेंडू आहे, फलंदाजाकडे कोणतंही ठोस प्रत्युत्तर नव्हतं. या अगोदरच्या सामन्यामध्ये आर्यन पाटीलच्या वतीने अशाच पद्धतीने फुलर लेन गोलंदाजी झालेली आपण पाहिलेली आहे. आणि ज्यावेळेस आर्यन बॉल रिलीज करतो त्यावेळेस त्याची लिप मोमेंट जर पाहिली तर ती फार उंच उडी मारतो आणि त्यावेळेस रिलीजिंग पॉइंट जो बनतो तो अत्यंत उंच बनतो. अशा वेळेस फलंदाजाला त्या चेंडूवर नजर कायम ठेवणं हे कठीण बनत असतं. आणि म्हणून त्याच्या विरोधात मोठी फटकेबाजी ज्यावेळेस तुम्ही स्वीकारता किंवा तसा मूड तुमचा चेंज करता, त्यावेळेस तुम्हाला कॉशियस राहणं अत्यंत गरजेचं आहे. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावपलकर. अवेश पाटील दुसऱ्या सत्रामध्ये आहेत. नंदू पाटील स्ट्रायकिंग एंडला. नंदू पाटीलचा हा पुलचा फटका आहे, तितकं चांगलं टायमिंग जुळलेलं आपल्याला पाहायला मिळालं नाही. क्षेत्ररक्षक डीप मध्ये अवेलेबल आहे, चेंडू अडवतायत आणि इथे फेकी केली जाईल. एक धाव इकडेही मिळालेली आपण पाहू शकाल. यस मान्यवर, आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा आणि या चालू असणाऱ्या सामन्याचा त्याचबरोबर या स्पर्धेचा आनंद आपण लुटा. या रात्रीच्या सत्रामध्ये तुमचं सहर्ष स्वागत. ब्लॅक अँड ब्लॅक असं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. रात्र ही अंधारमय असते आणि काही काहा कुट्टा अंधार खरं तर हे ग्राउंड आपण सोडलं तर सगळीकडे पाहायला मिळेल. आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणारा संदेश या ग्राउंडने, या माळकोरी क्रीडा नगरीने आपल्याला दिलेला आहे. कारण या क्रीडा नगरीवर कायमस्वरूपी विद्युत दिवे आणि ती रोषणाई झालेली आपण पाहिलेली आहे. या अगोदरच्या एडिशन म्हणजे की जे 4th एडिशन होतं, 4थं एडिशन होतं, त्यामध्ये सन्माननीय गणेशजी केणी साहेबांनी हे सुतोवाच केलं होतं. आणि त्यानंतर त्याने निश्चितच जे त्यांच्याकडून वचन दिलं गेलं होतं त्याची पूर्तता केली. वचनम किम दरिद्रता असं म्हटलं जातं. कोणीही वचन देत असतो आणि कशाही पद्धतीने वचन देत असतो. खरं तर पॉलिटिक्समध्ये जर आपण गेलो तर तिकडे मात्र आश्वासनं आणि आश्वासनं त्यांचा भडीमार होत असतो, पण त्याची पूर्तता किती होते हे अत्यंत महत्वाचं आहे. यावेळेस समोरच्या दिशेने फटका लॉफ्ट केलेला आहे. अबे फ्रॉम दी बॉडी खेळलेत, परंतु तरी सुद्धा इथे नियंत्रण चांगलं होतं फलंदाजाचं आणि म्हणूनच हा चौकार मिळाला.
यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडूफळीचा कोणताही संपर्क मैदानाच्या आतमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये बघूया. ह्या शैलीची चर्चा आपण खरं तर या अगोदर छेडली होती की उजव्या यष्टीच्या बाहेर जाणं, त्यानंतर फाईन लेग असेल, लॉंग लेग असेल, त्याचबरोबर स्क्वेअर लेग रिजन सीमारेषा टार्गेट करणं, अशा पद्धतीने फलंदाज खरं तर त्याचा कल बनवून फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असतात. 4 षटकांचा खेळ इन बिटवीन समाप्त झालेला आपण पाहिला. 25 धाबा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. याच 3 षटकांचा खेळ संपला. खरं तर पहिल्या षटकामध्ये तेजस चौधरी गोलंदाजीच्या मार्गावर आहेत असं 12व्या प्रतिनिधीने आम्हाला कळवलं आणि प्रत्यक्षरित्या षटकाला सुरुवात आवेश पाटीलने केली. त्यामुळे 2 नावं इथे आलेली आहेत. जो पहिला राखाणा होता जिकडे तेजसचं नाव आलं आणि त्यानंतर निश्चितच चौथ्या राखाण्यावर आवेश पाटीलचं नाव आलेलं आहे. परंतु षटकं प्रत्यक्षरित्या टाकून झालेली आहेत ती 3. 25 ऑन दी बोर्ड. 25 धाबा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहिलेले आहेत. 5 षटकांचा सामना आहे. वेळेच्या बाबतीत निश्चितच तुम्हाला मी अलर्ट करणार आहोत, किंबहुना तुम्हाला सूचित करणार आहोत की 2:06 या सत्राला सुरुवात झालेली आहे आणि 3 षटकांसाठी तुम्ही आतापर्यंत मला असं वाटतं 16 मिनिटं वापरलेली आहेत आणि यानंतर तुमच्याकडे मला असं वाटतं ही 4 मिनिटं आणि ती 5 मिनिटं म्हणजे 9 मिनिटं आहेत. मिलिंद इताडकर पॅडमध्ये ठेवलेला आहे. गोफण फिरवण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडूच सापडला नाही. मागच्या बाजूने चेंडू निघून गेला पाहायचा. एक धाव इकडेही आलेली आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धा 4थ्या रजनीमध्ये आलेली आहे. तरी सुद्धा स्पर्धेची जी उत्कंठ आहे किंवा दुसरी महत्वाची गोष्ट स्पर्धेमधला उत्साह कमी झालेला नाही, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कधी कधी स्पर्धा 1-2 दिवसांमध्ये जाते, तिसऱ्या दिवसापासून त्या स्पर्धेतील उत्साह कमी होतो. उत्साह टिकणं अत्यंत महत्वाचं आहे सुभाष धुमाळ सर. उत्साह टिकवता आला पाहिजे आणि या स्पर्धेमध्ये अजूनही उत्साह टिकून आहे ही मोलाची खरं तर गोष्ट आहे आणि त्याचं श्रेय आपण प्रेक्षक वर्गाला देऊया कारण त्यांचा उदंड प्रतिसाद मिळतो आणि त्यामुळे स्पर्धा खरं तर यशाची एक पायरी पुढे गाठत चाललेली आहे. उजव्या स्टेजच्या बाहेरून पुन्हा एकदा इथे खेचून मारले. स्लॉकचा फटका दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे की जो डीप स्क्वेअर लेग रिजनकडे अधिक कललेला आहे थोडा, त्याच्या वतीने इथे क्षेत्ररक्षण झालं आणि फेकी केली गेली. एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 27. एक गडी आतापर्यंत बाद झालेला आपण बघूयात. या स्पर्धेमध्ये चौकारांची संख्या खूप जास्त आहे, म्हणजे जवळजवळ 200च्या आसपास आतापर्यंत चौकार लगावले गेलेले आहेत. याचं सगळ्यात महत्वाचं कारण की ज्यावेळेस तुमची आउटफील्ड ही समतल असते त्यावेळेस ती क्विक असते, म्हणजे अधिक तीव्र गतीने चेंडू जात असतो सीमारेषेकडे. परंतु त्यासाठी तुम्हाला क्रिकेटमध्ये चांगलं तंत्र वापरत असताना गॅप शॉट सिलेक्शन करावं लागतं आणि या स्पर्धेत आतापर्यंत अनेक चांगले फटके आपण अनुभवलेले आहेत. स्टॅकिंग एंडला थ्रो आला आणि टाईट कॉल असू शकला असता जर डायरेक्ट हिट आली असती. पंच आमच्याकडे निश्चितच वळलेले आहेत. यस, बेल्स डिसलॉज झालेली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली गेलेली आहे. दुसरी धाव पूर्ण आहे की नाही याकडे पंचांना इथे पाहावं लागेल. पंच मुन्ना पठाण सर याचं उत्तर आपल्यापर्यंत पोहोचवतील. इथे टीम हडल केलं जातं. गोलंदाजी करणारा संघ अर्थात सोनादेवी टेमघर संघाच्या वतीने आणि ज्या वेळेस तुम्ही एकत्र येता त्यावेळेस तुम्हाला खरं तर चर्चा करण्यासाठी वेळ मिळत असतो. एक चांगली गोष्ट सोनादेवी टेमघर संघ तुमच्यासाठी सांगेल की निर्णयाची खरं तर प्रतीक्षा न बघता तुम्ही सगळेजण तुमच्या फील्ड पोझिशन ॲक्वायर करता, हे पाहून फार बरं वाटलं. यस, पंच तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतीलच. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मोठ्या गोष्टींकडे फार गांभीर्याने बघता, परंतु त्यात जर तुम्ही छोट्या गोष्टींकडे बघायला सुरुवात केली तर मात्र आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. क्रिकेट तसं आहे, म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्ही सुद्धा मोठ्या गोष्टींकडे बघता, परंतु ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की इथे गोलंदाजांना माहिती आहे, त्याचबरोबर क्षेत्ररक्षकाने एक क्षेत्ररक्षण इथे लगेचच सजवलेलं आहे. निर्णय कोणताही असो आम्ही खेळण्यासाठी तयार आहोत आणि आम्ही वेळेकडे सुद्धा कटाक्षाने बघत आहोत. वेळेचं गांभीर्य आम्हाला माहित आहे. निर्णयाची अजूनही आपल्याला प्रतीक्षा आहे. प्रत्येक जण मेगा स्क्रीनकडे डोळे लावून बघत आहे आणि तिकडे आमचे मल्लेश सर हातामध्ये जो चेंडू आहे त्याला भिरकावत आहेत.
एक अत्यंत सुस्वभावी अशा पद्धतीचा हा पंच आहे. कल्याणला बिलॉंग करतात मल्लेश सर. आणि तुम्ही त्यांच्या संपर्कात गेला तर आणि त्याचबरोबर उमेश केणेसर यांच्याकडे सुद्धा आता आमचे कॅमेरामन वळलेले आहेत. नॉट आउट. टेनिस क्रिकेट विश्व उमेश केणेसर यांनी सुद्धा गाजवलेले. खरं तर आज असे 3 पंच आपल्याला मिळालेले आहेत आणि 4ही पंच खरं तर म्हणजे जय पवार सर यांनी सुद्धा चांगलं टेनिस क्रिकेट खेळलं. त्याचबरोबर मुन्ना पठाण सर यांच्याविषयी प्रत्येकाला माहिती आहे. उमेश केणेसर अजूनही खेळतात इनफॅक्ट. आणि मल्लेश सर सुद्धा टेनिस क्रिकेट विश्वातील चांगले खेळाडू राहिलेले आहेत. गोलंदाज तयार असतील पुन्हा एकदा. मिलिंद इतारकर 29 धावा धावपलकावर. इन टू द पॅड्स. मला असं वाटतं बॅट आणि पॅड मध्ये जो गॅप होता तो हेरला होता गोलंदाज मिलिंद. आणि अर्जुनाचा खरं तर शरसंधान आपण बऱ्याचदा चर्चेत असतो आणि त्याच पद्धतीने लक्ष भेद केलेला. इथं चेंडूने त्याचं साध्य साधलं. कट्यार का आझाद घुसली. फलंदाज बाद. सारंगाव गावचे उद्योजक त्याचबरोबर जय हनुमान कामोठे संघाचे पुरस्कर्ते बाळूभाई, तुम्हाला विनंती आहे मुख्य व्यासपीठावर आपण येऊन स्थानापन्न व्हा. खरं तर कालच्या रजनीमध्ये, परवा दिवशीच्या रजनीमध्ये सुद्धा आम्ही यावेळेला त्यांना सूचित केलं होतं. कारण रातो के कातील आरसीसी पेठ जरी असतील परंतु या परिसरातील रातो के कातील म्हणून बाळूभाई प्रसिद्ध आहेत. खरं तर ही लिस्ट आता वाढत चाललेली आहे. म्हणजे इतर नावांचा आम्ही चर्चा करणार नाही. 29 धावा धावपलकावर. परंतु रातो के कातील वाढत चाललेले आहेत. बघा दुसरी एक गोष्ट आम्हाला इकडे माहिती खातर इथे ऐकायला मिळाली की उद्या केवणी दिवे संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळेल. आणि केवणी दिवे संघाला सुद्धा बाळूभाईंनी पुरस्कृत केलेलं आहे. क्या बात बाळूभाई, डबल धमाका तुमच्या वतीने या स्पर्धेमध्ये. बघूया आता 2 पैकी कोणता संघ पुढे पुढे वाटचाल करेल. खरं तर आजच्या रजनीमध्ये कामोठे संघाकडून सुद्धा फार मोठ्या अपेक्षा आहेत. परंतु समोर ठाकूरपाडा संघाचं कडवं आव्हान आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे. मिलिंद इताडकर, चला वेळेचा थोडा इथे अपव्यय झालाय असं आपण म्हणूया. कारण थोडा वेळ खेळ थांबलेला आहे. 29 ऑन दी बोर्ड. 2 गडी आतापर्यंत बाद आहेत. नवीन फलंदाज भाया पाटील. भाया पाटील हे नाव आक्रमकतेचं दुसरं नाव आहे. आणि इथे आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये भायानं आपली भाईगिरी चौकाराने दाखवून दिली. काय फटका शोधला इथे. फुलटॉस चेंडू होता, त्याला आडव्या बॅटने हॅमर केलं. असा फटका खेळत असताना निश्चितच इथे पंच आमच्याकडे वळत आहेत आणि अप्पर वेस्ट हाईटसाठी रिव्ह्यू नोंदवला गेलेला आहे. यस, मुन्ना पठाण सर लगेचच कंट्रोल रूम मध्ये जोडले गेलेले आहेत. पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत डिसिजन दिला जाईल. निर्णय कोणताही असो परंतु चौकार आलाय हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि या धावपलकाला त्या चौकाराची गरज सुद्धा होती. कारण धावपलक इन बिटवीन आपण पाहिलं की थोडं रोडावलेलं होतं. आणि या सत्रामध्ये आतापर्यंत एकही षटकार आलेले नाही. आले ते 4 चौकार, ज्यामध्ये भाया मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांनी हा चौकार दरम्यान दाखवलेला आहे. मला असं वाटतं नो चेंडू. आणि याचबरोबर एक अतिरिक्त धाव सुद्धा मिळेल. आणि भायाला अजून फार मोठी संधी मिळाली की ज्या आक्रमकतेचा भायाबरोबर आपण संबंध जोडत असतो ती आक्रमकता अधिक खुलून इथे ते दाखवू शकतात. आणि हे स्वातंत्र्य फलंदाजाला. बऱ्याचदा तुमच्याकडे अधिकचं स्वातंत्र्य असेल ना की मग तुमच्या समोर अनेक अडचणी येत असतात. अशाच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये काय होईल का आणि मिलिंद इताडकर हा चेंडू कशा पद्धतीने हाताळतील हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं आहे. 34 धावा धावपलकावर. फलंदाजाचा स्टान्स चेक करणं आणि ते करण्यासाठी अलीकडे बऱ्याच युक्त्या गोलंदाजाच्या वतीने वापरल्या जातात आणि त्यातीलच ही शकल आहे. आणि दुसरी गोष्ट त्याची दुसरी बाजू अशी आहे की बऱ्याचदा गोलंदाज ठरवू शकत नाही की मला कोणता चेंडू टाकायचा आहे. म्हणजे तुम्ही जर विचार केला नाही तर तुमची कृती होणार नाही आणि त्यामुळेच मग ते थांबतात. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू वाईड यॉर्कर. इथे पंचांच्या वतीने आता यस रिव्ह्यू नोंदवला गेलेला आहे. चेंडू अत्यंत महत्वाचा आहे आणि पंच आमच्याकडे वळलेत. गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करतात त्यावेळेस त्यांचा जो रिदम आहे किंवा त्यांच्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ते सरळ पंचांच्या समोर जात असतात. अशा वेळेस जेव्हा चेंडू लँड होतो त्यावेळेस तिकडे त्या रेषेकडे पंचांची नजर राहीलच याची शाश्वती नाही. आणि म्हणून पंच तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या कंट्रोल रूमकडे वळतात आणि इथे पुन्हा एकदा रिव्ह्यू कॉल केला गेलेला आहे.
अलीकडचे 3-4 चेंडू मुन्ना पठाण सरांचं काम त्यांनी वाढवलेलं आहे. हे तुम्हाला करता आलं पाहिजे. म्हणजे टफ कॉल असेल तर तुम्हाला तंत्रज्ञानाकडे वळता आलं पाहिजे. बऱ्याचदा मैदानी पंच ती रिस्क घेत असतात आणि त्यांना जे खरं तर प्रथम दर्शनी वाटतं तो निर्णय ते देत असतात. फेअर डिलिव्हरी. यस, गोलंदाजाला ही विनंती असेल, फॉलो थ्रू मध्ये पंचांच्या समोर जर तुम्ही गेलात तर कधी कधी लेग बिफोर सारखी विकेट आहे जी तुम्हाला मिळणं अपेक्षित असतं, परंतु पंच तिकडे कोणताही निर्णय देत नाहीत. 34. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा भाया पाटीलला पहिला चेंडू फुलटॉस मिळाला, त्याचा त्याने चांगला पुरेपूर वापर केला, परंतु त्यानंतर मिलिंद याने फार चांगली दिशा आणि फार चांगला टप्पा इकडे दाखवला, अचूकता दाखवली आणि फलंदाजाला शांत ठेवलं होतं. 4 षटकं संपली आणि 4 षटकांच्या अंती धावफलक 34 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे आणि 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. 2:06 खरं तर या सेशनला सुरुवात झालेली आहे आणि वेळ जर आता आपण पाहिली क्रमांक 5चं षटक यानंतर लगेचच फेकलं जाईल. तेजस यावेळेस फुलर यांचा चेंडू समोरच्या दिशेने हार्ड हँड ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज होते, त्यांनी चेंडूला चेक केलं आणि त्यामुळे चेंडू डायव्हर्ट झाला. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा इन बिटवीन पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेची तयारी दाखवली, आविर्भाव दाखवलेला आहे. तुम्ही तयार असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही धावा 2 घ्या, तुम्ही धाव 1 घ्या, परंतु तुम्हाला जी पूर्ण झालेली धाव आहे त्यानंतर तयारी दाखवायची आहे. अशातच कधी कधी क्षेत्ररक्षक अति घाई करत असतात, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न करत असतात, थ्रो देत असतात. अशातच तुम्हाला संधी निर्माण होऊ शकते अधिकच्या धावा पूर्ण करण्याची. तेजस पुन्हा एकदा फुल लेंथ, इथे सॉफ्ट हँड ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण. या अगोदर चेंडूचा टप्पा उंचावर होता, त्यानंतर चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहिला, परंतु याही परिस्थितीत क्षेत्ररक्षकाने जे नियंत्रण दाखवलं ते शब्दात वर्णन करणं त्याचं फार कठीण आहे. बऱ्याचदा पुराणातली वांगी पुराणात राहतात, आपण इतरांना सल्ले देऊ शकतो, परंतु प्रॅक्टिकली मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर कशी परिस्थिती असते किंवा क्रिकेट खेळत असताना किती आव्हानं असतात हे क्रिकेट खेळल्यानंतरच तुम्हाला समजेल. म्हणजे जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षक व्हाल, फलंदाज व्हाल, गोलंदाज व्हाल, तेव्हा ती आव्हानं निश्चितच तुम्हाला समजत असतात की ते किती कठीण आहे. आणि अलीकडे त्याची काठिण्यपातळी भलतीच वाढलेली आहे. जावे ज्याच्या वंशी तेव्हा कळे, अशा पद्धतीने खरं तर एक म्हण आहे. गोलंदाज तेजस चौधरी यावेळेस येतात. खरं तर पहिल्या क्रमांकाच्या गोलंदाजाला सगळ्यात शेवटी आणलेलं आहे. फुलटॉस, इथे नियंत्रण थोडं हल्लेलं आहे, हलकस कमी झालेलं आहे आणि चेंडूनी ही सीमारेषा गाठलेली आहे. मला असं वाटतं पुन्हा एकदा एक पंजा मिळाला, या अगोदर सुद्धा एक पंजा मिळाला होता आणि इथे दुसरा पंजा निश्चितच फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळत आहे. पाहायचंय या 5 धावा अत्यंत महत्वाच्या आहेत आणि सामन्याच्या निकालावर या 5 धावा परिणामकारक ठरू शकतात. कारण आपण पाहिलं की या रात्रीच्या सत्रामध्ये खूप साऱ्या धावा बनत नाहीत. म्हणजे 5 षटकांचे सामने कंपॅरेटिव्हली जर डे शेड्यूल असेल या मानकोलीच्या ग्राउंडवर तर 5 षटकांमध्ये 70 धावा, 5 षटकांमध्ये 100च्या वर गेलेले काही खरं तर डाव आम्ही पाहिलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये इथे खरं तर इतक्या धावा म्हणजे 50च्या आसपासच्या धावा फार मोठं चॅलेंज असू शकतं. अखूट टप्प्याचा चेंडू आहे, हुक केलेला क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहे. डीप फाईन लेग रिजन सीमारेषेच्या अगदी समोर चेंडू आडून फेकी केला गेला. नॉन स्ट्रायकिंग एंडने फलंदाज उत्सुक आहेत स्ट्रायकिंग एंडला जाण्यासाठी. त्यांना माहित आहेत या षटकामधील आता फार कमी चेंडू शिल्लक आहेत, अशातच आपल्याला हात फिरवण्याची संधी मिळू शकते. 43 ऑन दी बोर्ड, 43 धावा धावपलकावर. 3 चेंडूंचा खेळ यानंतर येणं या षटकातील शेष आहे. 50 पर्यंतचा पल्ला इथे पार केला जाईल का आणि त्या दृष्टिकोनातून फलंदाजी करणारा संघ विचार करत असेल. व्हॉट ए गुड बॉल. इथे खरं तर अपील सुद्धा फार डिसायसिव्ह झाली. कधी कधी गोलंदाज फार आग्रही असतात. 2 पूर्ण, तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज येण्यासाठी निश्चितच केतन पाटील इथे धडपड करत होते आणि इथे फलंदाज केतन पाटील बाद झालेले आहेत.
लेग बिफोरसाठी क्या बात आहे. म्हणजे जी संधी त्यांच्याकडे आहे, खरं तर कायदेशीर संधी आहे ती गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे, आणि त्या संधीचा इथे त्याने वापर केलेला आहे. लेग बिफोरसाठी कॉल आहे सर, की जो गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने केला गेलेला आहे. म्हणजे बघा कसं क्रिकेट आहे, लेग बिफोर जर फलंदाज बाद असेल तर ह्या 2 धावा या धावपलकर जोडल्या जाणार नाही. हे शहाणपणाचं क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणारा संघ निश्चितच सोनादेवी टेमघर खेळतोय, आणि यासाठी तुमच्याकडे प्रचंड अनुभव पाहिजे, की जो अनुभव निश्चितच मला असं वाटतं श्याम चौधरी याच्याकडे आहे आणि त्याचा तो वापर करतो. यष्ट्यांच्या मागे श्याम चौधरी आहेत. दैवत पाटील नावाचे नवीन फलंदाज आलेले आहेत. दैवत सुद्धा अत्यंत स्फोटक फलंदाज आहेत. निर्णय तुमच्यापर्यंत निश्चितच दिला जाईल. भूषण शंकर खरात बदलापूरचे उद्योजक आहेत, त्यांच्या वतीने कबीर निर्मळ स्मृती चषकासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. वेलकम भूषण, तुमचं या स्पर्धेत स्वागत आहे. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू आहे. इथे पंचांकडे अपील मागितली, पंचांना त्यामधला फील जाणवला आणि पंचांचं बोट आबाळाकडे, याचा अर्थ फलंदाज खेळाडू कक्षाकडे, आणि या सत्राचा इथे निश्चितच शेवट होण्याच्या मार्गावर आहे. आणि अशातच आणखी एक फलंदाज बाद झालेला आपण पाहिलेला आहे. यष्ट्यांच्या समोर पकडले पाहायचं इथे गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत, आणि थोडा अँगल क्रिएट झाला होता, यॉर्करचा शोध लावला होता. अशा पद्धतीचा शोध गोलंदाज म्हणून लावणं हे अत्यंत कठीण काम आहे, परंतु इथे ते परफेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी. फलंदाज बाद झालेला आपण पाहिले. पंचेचाळीस धावा धावपलकर आहेत. उमेशजी भोपी बेलवलीचे आहेत, बेलवली बदलापूर, आणि ते पुरस्कर्ते सुद्धा आहेत. बरेच संघ ते पॅक करत असतात, आणि त्यांच्या वतीने साहिल शेटकेणी आणि या कबीर निर्मळ स्मृती चषकाला शुभेच्छा आलेल्या आहेत. यस, गणेश शेटकेणी अर्थात जिग्या दादा यांनाही त्याने इथे शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप खूप स्वागत तुमचं. 45 धावा धावपलकर. चला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आपण पाहू शकाल. पाहिजे स्ट्रायकिंग यांना फलंदाज रोमित डाकी. यावेळेस प्लेड ऑन होण्याचा फार मोठा संभाव्य धोका होता तिकडे, परंतु तो टळलेला आहे. इथे एक धाव मिळालेली आहे. एका धावेने धावपलक पुढे गेलं आणि हे सत्र इथे संपलेलं आपल्याला पाहायला मिळालं. एकूण धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजेच 46, आणि 47 धावांचं एक आव्हानात्मक आव्हान इथे या धावपलकर जोडले गेलेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर सन्माननीय बारकुजी गोवारी साहेब, की जे कामोठेचे आहेत, त्यांच्या वतीने सुद्धा या स्पर्धेला कबीर निर्मळ स्मृती चषकाला शुभेच्छा आहेत. यानंतरच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण जाणार आहोत. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक निश्चितच दुसऱ्या फेरीची असेल, ठाकूरपाडा आणि त्यांच्या विरोधात कामोठे अशी. चला या आपण नाणेफेकी कक्षाकडे जात आहोत. संकेत केणी, प्रेमनाथ माळी, आपण लगेचच संपर्क साधा. मला असं वाटतं खेळपट्टीवर थोडा झाडू फिरवणं गरजेचं आहे. या दोघांपैकी कोणीही लवकरात लवकर या. सुजल माळी, आपणही यायचं आहे, या लवकर. आपण नाणेफेकीकडे वळणार आहोत.
कामोठे संघाचे संघनायक लगेचच आपल्याला नाणेफेक कक्षामध्ये येणं बंधनकारक आहे. विदिन ए मिनिट तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. यानंतरच्या महत्त्वाच्या सामन्याची दुसऱ्या फेरीच्या सामन्याची नाणेफेक आपण यानंतर संपन्न करत आहोत. या लवकरात लवकर आपण नाणेफेक कक्षाकडे या. सन्माननीय सागरजी केनी साहेब, आपणास विनंती आहे, आपण ही नाणेफेक संपन्न करण्यासाठी या. यानंतरच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्याची नाणेफेक आपण इथे पूर्ण करणार आहोत. या गुणवंत गोवारी, तुमच्याकडे आम्ही पाहून नाणेफेकी कक्षाकडे आलो आणि तुम्ही पुन्हा मागे चालले होते. निर्धारित 4 षटकांचा हा सुद्धा सामना असेल, कारण पहिल्या फेरीतील सामने आपण निर्धारित 5 षटकांचे खेळतो आणि दुसरी फेरी आपण लगेचच 4 षटकांकडे वळतो. ठाकूरपाडाचे संघाचे संघनायक, त्याचबरोबर कामोठे संघाचे संघनायक आमच्या बरोबर जोडलेले आहेत. हे नाणं तुम्हाला दोघांनाही माहिती आहे. एका बाजूने कबीर निर्मळ चषक आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतो चौथा हिरवा 40+ किंवा 4 धाम अशा पद्धतीने कॉल करू शकता. कॉलिंग कोणाचं असेल? कामोठे संघाचे संघनायक की जे जरा दूरवरून आलेले त्यांना संधी आपण देऊया. चौथा हिरवा अशा पद्धतीने कॉल आहे. कबीर निर्मळ चषक ही नाण्याची दर्शनी बाजू नाणेफेक जिंकलेली ठाकूरपाडा संघाच्या संघनायकाने. आणि फक्त निर्णय आपण खरं तर इकडे विचारणार आहोत. निर्णय काय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पहिली फेरी तुम्ही जिंकलेली आहे आणि अजूनही एक संघ कर्णधार म्हणून तुम्हाला असं वाटतं का की ह्या अशा एरियात इकडे आपल्याला इम्प्रूव्हमेंट यायला हवी? हो, नक्कीच. यस, तोच प्रश्न तुमच्यासाठी असेल. तुम्हाला इथे खरं तर फलंदाजी करायची 4 षटकांमध्ये आणि एक कर्णधार म्हणून संपूर्ण संघाला तुमचा मेसेज आणि इम्प्रूव्हमेंट कोणत्या एरियामधून यायला हवं असं तुम्हाला वाटतं? धन्यवाद. संघाच्या संघ कर्णधारांनी फार चांगल्या प्रतिक्रिया आपल्याला दिलेल्या आहेत आणि वेळेच्या बाबतीत सहकार्य सुद्धा निश्चितच झालेलं आहे. आणि या नाणेफेकी संपन्न झाली. ठाकूरपाडाच्या संघाच्या संघनायकाने ही नाणेफेक जिंकलेली आहे आणि निर्धारित 4 षटकांच्या सामन्यामध्ये सुरुवातीला ते क्षेत्ररक्षण करतील. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. दुसरं सत्र अगदी अल्पावधीतच इथे आपण पाहू शकणार आहात आणि समालोचन कक्षामध्ये आपण जायचं आहे आणि तिकडे जाऊन ऐकूया समालोचक सुभाष धुमाळ सर यांचा आवाज. इट्स ओ टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद सुनील सेलके सर. सोनदेव टेमघर संघासमोर आव्हान 47 धावांचं उभं केलेले मावेल्यानं वाघविले या संघाने. अक्षय चौधरी आणि विवेक पवार हे सलामी जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजीला सुरुवात करेल वाघविल संघाकडून फ्रंटलाईन गोलंदाज आपण पंकज गोंदले. सलामीचा फलंदाज पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता फलंदाजी करताना आणि सलामीचा गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. विवेक पवार मात्र सामना करेल पहिल्याच चेंडूचा. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधला पहिला चेंडू. इथे मात्र चेंडूला ऑन साईडला टोललेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे डीप मिडिक रिझनमध्ये क्षेत्ररक्षक
चेंडू फील करून फेकी करतोय, तो पण त्या 2 धावा फलंदाज पूर्ण करतोय. वेग पवार स्वतःचा अकाउंट दुहेरी धावेने ओपन करतो आणि टेमघर संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 2 धावा. 47 या लक्ष्याचा पाठलाग सोनादेवी टेमघर संघ करतोय. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चेक नो साठी नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. आज 47 या लक्ष्याचा पाठलाग सोनादेवी टेमघर संघ करण्यासाठी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. वेग पवार आणि अक्षत चौधरी सालमीची जोडगुली सध्या मैदानामध्ये सज्ज झालेले. पंकज गोंधले सालमीचं पहिलं षटकात आलतोय. यानंतर आणखीन एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. कामोडे विपक्ष ठाकूरपाडा या 2 संघामध्ये. तत्पूर्वी हाही सामना नक्कीच दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना वाघवेल विपक्ष टेमघर या 2 संघामधील पाहायला मिळतोय. पंकज गोंधले शॉर्ट रनअपने गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र मिस टाइम फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन, फलंदाज बाद, झेलबादच्या रूपाने. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावले होते. कॉलिंग खरं तर पाहायला मिळालं नव्हते. सुदैव नक्कीच झेल सोडला गेलेला नाही. पहिला फलंदाज झेलबादच्या रूपाने बाद झालेला आहे. चेतन यांनी हा झेल पकडलेला आहे. पहिला फलंदाज वेग पवार याची गेली संपुष्टात आलेली आहे. नवीन फलंदाज 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी किसन म्हात्रे आता मात्र येतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर आपण पाहतो. पंकज गोंधले यांनी पहिली सफलता अर्जित केलेली आहे. या वेग पवार याची विकेट त्यांनी चटकावलेली आहे. पहिलं षटक शॉर्ट रनअपने आपण पाहतोय हाताळताना पंकज गोंधले. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय या स्ट्रोक सिलेक्शन कुठेतरी चुकीचं पाहायला मिळालेलं आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 2 धावा, 1 बाद 2. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे समोर चेंडू येतोय. या वेस्ट सेप मध्ये थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळतंय. धोका निर्माण होऊ शकला असता जर हे क्षेत्ररक्षण योग्य पाहायला मिळालं असतं तर. जोखीम पत्करली होती खरं तर फलंदाजाने टेमघर संघाच्या. 1 धाव तिथे पूर्ण एकेरी धावेने अकाउंट ओपन करतोय किशन म्हात्रे आणि एका धावेने संघाची धावसंख्या 3. पंकज गोंधले यावेळी सामना करेल फलंदाज अक्षय चौधरी. इथे मात्र स्विंग अँड मिस. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. कुठेही चेंडूच्या लाईनमध्ये न येता, रेषेमध्ये न येता खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज अक्षय चौधरी याने. बॅकफुला जाऊन अतिशय सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चिरून निघून जाईल. डीप एक्स्ट्रा कोरिजन मधून सीमा पार
झन्नाटेदार चौकार. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतो. अगदी बॅकफुटवर जाऊन हा फटका केलेला आहे. जागा बनवली होती, चेंडूची वाट पाहिली आणि चेंडूला वाट दाखवली. धावसंख्या 4 ने वाढून होती ती. धावफलकावर 7 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 47 लक्षाचा पाठलाग करताना सोनेदेवी टेमघर संघाची धावसंख्या 1/7. विद्यमान नगरसेवक वाघविल गावचे नरेश मनेरा साहेबांकडून या स्पर्धेसाठी आणि वाघविल संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात. खूप खूप धन्यवाद नरेशजी मनेरा. विद्यमान नगरसेवक आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. हे प्रेक्षक आपण पाहू शकता. अगदी रात्रीचे नक्कीच 3 वाजण्याच्या तयारीत आहेत, मात्र प्रेक्षक अजूनही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि हेच तर स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकाचं वैशिष्ट्य नेहमीच राहिलेलं आहे. म्हणूनच ही स्पर्धा एवढी नक्कीच प्रसिद्ध आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक करण्यासाठी गोलंदाज चेतन पाटील सज्ज होतोय. P2चं दुसरं षटक, P1चं पहिलं षटक पंकज गोंदले यांनी हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने केवळ 7 धावा खर्च केले होते, एक सफलता अर्जित केली होती. हे प्रेक्षक आपण पाहू शकता. भरपूर एन्जॉय करताना ही स्पर्धा भरपूर एन्जॉय केलेली आहे. वेळेसंदर्भात नक्कीच पंच ही वॉर्निंग देत आहेत. चेतन पाटील रोहिणकडून वलताना सामनागिरी फलंदाज किशन म्हात्रे. इथे मात्र सुरेख फटका. व्हॉट अ शॉट. हवाई फायर आणि चेंडू जातोय सरळ सीमाच्या बाहेर. षटकार. चेंडू स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलाय दुसऱ्या फ्लॉट मध्ये. किशन म्हात्रे ऑन फायर. धावसंख्या 6 ने मुसंडीमध्ये धावसंख्या 6 ने वाढून होती ती. धावफलकावर दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते 13 धावा. वेगवेगळ्या अँगलने खरं तर GTCच्या माध्यमातून हे दाखवलं जाते. ग्लोबल टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जात आहे. आपण पाहू शकता आणखीन एका वेगळ्या अँगलने फोर्सिंग स्ट्रोक पूर्णपणे ताकद या फटक्यामध्ये पाहायला मिळाली होती. यावेळी मात्र स्विच हिट. सुरेख फटका. चेंडू निघून जाईल सीमा पार. चौकार. दसका दम दाखवताना सनकी फलंदाज किसन म्हात्रे. वाघवेलचे दीपेशजी मनेरा यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 20,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. गोलंदाजांना सोडून संधी. आपण जर विकेट हॅट्रिक पूर्ण करता तर आपल्याला हे पारितोषिक दिलं जाईल. धावसंख्या 4 ने वाढून होती ती. धावफलकावर 17 धावा आणि पूर्णपणे खतरा पेश करताना आपण पाहतोय या सोनेदेवी टेमघर संघाचा फलंदाज किशन म्हात्रे. स्विचेट खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. आता इथे बीट होतोय फलंदाज किशन म्हात्रे. किशन म्हात्रे कदाचित विसरला असेल की आठवड्यामध्ये फक्त एकच रविवार असतो. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावफलकावर 17 धावा. आणि खरं तर गोलंदाजाने हे हेडलं होतं. तो स्टान्स नक्कीच पाहिला होता फलंदाजाचा आणि बॉडी लँग्वेजला ओळखून हा चेंडू हाताळला होता. चेतन पाटील दुसरं षटक मार्गस्थ आहे. राईट ओव्हर द स्टंप. इथे मात्र करारा कव्हरचा फटका. कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या डीप कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल, फेकी करेल, तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज. या दुहेरी धावेने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 2 ने पुरुष रक्ते धावफलकावर 19 धावा. 47 या लक्षाचा पाठलाग सोनेदेवी टेमघर संघ करतोय.
पहिला फलंदाज विवेक पवार बाधून फॅव्हलॅनमध्ये परतलेला आहे. अक्षय चौधरी किसन म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये आणि येणाऱ्या फलंदाजामध्ये श्याम चौधरी याचं येणं बाकी आहे. यावेळेला मात्र सुरेख फटका, उंची जास्त आहे, लांबी मिळेल का? वन बाउंड चिरून निघून जातो या सीमापार चौकार. हे पाहू शकता खडे खडे स्टँड अँड डिलेवर का फटका केलेला फलंदाज किशन म्हात्रे याने. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या 4 ने वाढून होते धावफलकावर 23 धावा. वेगवेगळ्या अँगलने नक्कीच जीटीसीच्या माध्यमातून हे दाखवलं जाते. इथेही ताकदीचा पूर्णपणे वापर आपल्याला पाहायला मिळाला होता. चांगली फलंदाजी, चांगल्या टचमध्ये किशन म्हात्रे पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत पाहायला मिळालेले आहे. पलटी शॉट इथे बीट केलेला आहे थर्डमॅन रिझनला आणि चिनू निघून जाईल सीमापार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौकारीने धावसंख्या येतो आकार, धावसंख्या 4 ने वाढून होते ते धावफलकावर 27 धावा. 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांची समाप्तीनंतर 47 लक्षाचा पाठला करताना धावफलकावर धावा झळकल्या त्या 27. 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये इथून 20 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं समीकरण सोपं होतं खरं तर सोनदेवी टेमघर संघासाठी, कारण 12 चेंडूमध्ये आत्तापर्यंत आपण पाहतोय धावा 27 आलेल्या आहेत आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये इथून 20 धावांची आवश्यकता. हे इक्वेशन जीटीसीचं आपण पाहू शकता. भैया पाटील आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. मागील षटक खूपच महागडं ठरलं होतं आणि तेच लक्षात घेता मरता क्या न करता भैया पाटील स्वतः गोलंदाजी मार करून पाहायला मिळतोय. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षण वेळच ना व्ही शेपमध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. थर्डमॅन फाईन लेग फाईन 30 सर्कलमध्ये आणि त्यानंतर मिड ऑफ ही 30 सर्कलमध्ये पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ डीप कव्हर, डीप स्केल लेग मिड रिझनमध्ये क्षेत्ररक्षक थोडंसं वायडिश उभा करण्यात आलेला आहे. ही क्षेत्ररक्षणाची वेळ रचना आपल्याला पाहायला मिळते. भैया पाटील सज्ज होईल तिसरं षटक देण्यासाठी भावेल यांना वाघवेल या संघाकडून. गेल्या वर्षीच्या हंगामाचा विचार केला तर गेल्या वर्षी हंगामामध्ये गोल्डन चौकार काल्हेर मैदानावर भैया पाटील याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. येल्डोमध्ये बॅकफोल्डला जाऊन चेंडू टोलला कव्हर पॉईंट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तोपर्यंत एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. सिंगल स्ट्राईक रोटेट करतात फलंदाज. सिंगलने संघाची धावसंख्या 28. सुरू असलेला सामना आपण पाहतोय सोनदेव टेमघर विपक्ष भावेल एवं वाघवेल या 2 संघामध्ये. ठाणे परिसरामधील एक दिग्गज संघ त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय भिवंडी परिसरामधील एक नामांकित संघ सोनादेवी टेमघर. इथे मात्र चेंडूला भिरकून दिलेलं आहे आणि चेंडू निघून जाईल एका टप्प्याने सीमापार चौकार. चौकारांची तिकडी पूर्ण केलेली आहे. सलग 3 चौकार आपण पाहतोय किशन म्हात्रेच्या बॅटमधून. चौकारांची हॅट्रिक पूर्ण करताना फलंदाज किशन म्हात्रे. चौकारामध्ये डील करताना फलंदाज आपण पाहतोय. धावसंख्या 32. जणू काही या टीमघर इथूनच किशन म्हात्रे सेट होऊन आलेले आहे, ज्याप्रमाणे सध्या फलंदाजी करत आहे. यावेळी मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग रिझन मध्ये. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी, दुसरी धाव घेण्याचं मानस होतं मात्र धाडस केलं गेलेलं आहे. सिंगलने संघाची धावसंख्या 33 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर भैया पाटील तिसरं षटकात आलतोय. यावेळी सामना फलंदाज अक्षय चौधरी जो वैयक्तिक 5 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय.
यावेळी मात्र सुरेख चेंडू मात्र बीट होते इष्टरक्षक आणि लॉंग शॉट रिझन मधून चेंडू जातोय या सीमा पार. वेलकम चौकार. नक्कीच इनर एज मला वाटतं नक्कीच इथे पाहायला मिळते आणि परिणाम स्वरूप हा वेलकम चौकार. धावसंख्या 4 ने वाढते धावफलकावर 37 धावा. इथून 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र सुरेख फटका. फटक्यामध्ये वजन. धाव मिळतील अर्धा डझन. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ताकदीचा पुरेपूर वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. धावसंख्या 6 ने पुढे सरकते धावफलकावर 43 धावा आणि पूर्णपणे पकड मजबूत आता मात्र टेमघर या संघाच्या सामन्यावर. इथे मात्र कवळी मध्ये चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडू झेपावतोय. चांगला प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तोपर्यंत फलंदाज 2 धावे ते पूर्ण करतायत. या दुहेरी धावेने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 45 आणि इथून फक्त 2 धावांची आवश्यकता आहे सोनादेवी टेमघर संघाला दुसऱ्या फेरीमध्ये विजयाचं घर करण्यासाठी. पूर्णपणे पाडत जड सोनादेवी टेमघर संघाचा आणि आत्ता मात्र भावे 11 वाघविले संघ बॅकफुटवर ढकलला गेलेला आहे. कारण समीकरण अतिशय सोपं, अगदी ABCD प्रमाणे सोपं समीकरण. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये फक्त 2 धावांची आवश्यकता. रोबिन डाकी षटक घालण्यासाठी सज्ज होतोय. अतिशय सहज सोपं समीकरण सोनादेवी टेमघर संघासाठी इथे पाहायला मिळते. स्कोर लेवल फक्त 1 धावेची आवश्यकता, कारण पंचांचं वाढचं शर्यत होय. फक्त 1 धावेने दूर सोनादेवी टेमघर संघ विजयापासून. यावेळी मात्र सुरेख क्षेत्ररक्षण, अतिशय सुरेख झेल. रिप्ले मध्ये आपण पाहूया. फटका मिडविक रिझर्व मध्ये मात्र 1 हाताने झेल तिथे पकडलेला आहे. 1 हात का कमाल. आणि मी नेहमीच म्हणतोय आपला हात जगन्नाथ. थोडीशी प्रतीक्षा अजूनही सोनादेवी टेमघर संघाला करावी लागेल. केवळ 1 धावेची आवश्यकता आहे सोनादेवी टेमघर संघाला विजयासाठी. यश पाटील न्यू बॅटर. पाहूया विजय फटका यश पाटील खेळेल का. आणि विजय फटका विजय संपादन करताना सोनादेवी टेमघर संघ. अभिनंदन सोनादेवी टेमघर. अभिनंदन श्याम चौधरी, यश पाटील, किशन म्हात्रे आणि हार्डलक भावेलन वाघवेला, हार्डलक पंकज गोंदले, हार्डलक भाया पाटील. ही मॅचची समरी आपण पाहू शकता. मॅच क्रमांक 31. सोनादेवी टेमघर संघाने